सातारा लोकसभेची लढत ही अतिशय रंजक होण्याची शक्यता आहे। साताऱ्याच्या जागेसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले उत्सुक आहेत, मात्र साताऱ्याच्या जागेसाठी भाजपने निरीक्षकाची नेमणूक केलेली नाही आणि त्यामुळे उमेदवारीसाठी अजित पवार विरुद्ध उदयनराजे भोसले यांच्यात संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। तर दुसरीकडे भाजपने ही जागा अजित पवार गटासाठी सोडल्यास घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाकडून साताऱ्यासाठी श्रीनिवास पाटील उत्सुक आहेत, त्यामुळे आता उमेदवारीची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आतापर्यंत आपण महत्त्वाची बातमी पाहतोय की साताऱ्याच्या जागेसाठी भाजपने निरीक्षकाची नेमणूक केलेली नाही आणि त्यामुळे आता यानंतरची नेमकी समीकरणं कशी असणार आहेत? आपण पाहत आहोत की लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि त्याच अनुषंगाने भाजपने प्रत्येक जिल्ह्यासाठी एक निरीक्षक नेमला आहे। तो निरीक्षक प्रत्येक भागामध्ये जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहत आहे आणि आढावा घेत आहे। याच्यामध्ये आपण बघितलं तर खास करून भाजपकडून जे आहे ते प्रामुख्याने दोन भागांसाठी खरं तर जी नेमणूक आहे ती झालेली नाहीये। त्याच्यामध्ये सातारा या एका जिल्ह्याचं नाव आहे। खरं तर हा जिल्हा आपण बघितलं तर या ठिकाणी पूर्वी राष्ट्रवादीचा उमेदवार होता आणि आता सुद्धा ही जागा जी आहे ती राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटासाठी भाजपने सोडली का अशी चर्चा खरं तर या निमित्ताने सुरू झालेली आहे। कारण की याच्या पूर्वी सुद्धा आपण बघितलं तर उदयनराजे भोसले यांनी या जागेवरती निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली होती, मात्र निरीक्षक न नेमल्यामुळे आता ही जागा राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाकडे जाते का हे खरं तर या संदर्भातली चर्चा सुरू झाली आहे। जर असं असेल तर नेमकं भाजपामध्ये म्हणजे उदयनराजे भोसले नाराज आहेत का किंवा होतील का आणि अशा पद्धतीची चर्चा आता खरं तर सुरू झालेली आहे। नेमकं या जागेवरती महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळते, कुणाच्या गळ्यामध्ये उमेदवारी पदाची माळ पडते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र अजित पवार गटाकडे जर ही जागा जात असेल तर या ठिकाणी दादाकडून नेमका कोण उमेदवार असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण सध्या तरी उदयनराजे भोसले यांनी इच्छा व्यक्त करून सुद्धा या ठिकाणी निरीक्षक नेमला गेला नाहीये, त्याच्यामुळे या संदर्भात ही जागा जी आहे राष्ट्रवादीला सोडली का अशी चर्चा सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।